विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सरचे स्वागत करीत आहेत. आपण 2999 एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा जो पेपर आहे कंपल्सरी, त्यामधील चॅप्टर नंबर 3 इकोसिस्टीम या टॉपिक विषयी चर्चा करत आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, इकोसिस्टीम म्हणजे काय किंवा परिसंस्था म्हणजे काय याविषयी आपण चर्चा केली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या परिसंस्था, वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थेमध्ये असणारे जैविक घटक असतील, अजैविक घटक असतील, यांचा यामधील असणाऱ्या आंतरक्रिया यांचा अंतर्भाव या प्रामुख्याने इकोसिस्टीम मध्ये होतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलं की डेझर्ट इकोसिस्टीम, या डेझर्ट इकोसिस्टीम मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्ट इकोसिस्टीम असेल, जगातील कोणकोणत्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्ट इकोसिस्टीम आहे त्याचाही आपण मागील तासिकेला मागोवा घेतला. याबरोबर बघत असताना या असणाऱ्या वेगवेगळ्या डेझर्ट इकोसिस्टीम विषयी असणाऱ्या उष्ण वाळवंटी परिसंस्था बघितल्या. आता आपण आजच्या तासिकेला वेगळ्या प्रकारची एक इकोसिस्टीम बघणार आहोत. तर ती चला बघूया नवीन इकोसिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची एक जशी उष्ण वाळवंटी परिसंस्था होती तशी आता शीत वाळवंटी परिसंस्था. या शीत वाळवंटी परिसंस्था म्हणजे काय किंवा शीत वाळवंटी परिसंस्थेचं वेगळेपण काय, शीत वाळवंटी परिसंस्थेमध्ये असणारे जैविक घटक असेल किंवा अजैविक घटक असेल यांचा संबंध कसा आहे याचा आपण अभ्यास करूया. आता त्या शीत वाळवंटी परिसंस्थेमध्ये दोन प्रकारच्या परिसंस्था आहे. आता ती आपण बघतोय ती म्हणजे अंटार्क्टिक परिसंस्था. आता अंटार्क्टिका ही समुद्र सपाटीपासून 4897 मीटर उंच असलेला हा प्रचंड भूप्रदेश आहे. या भूप्रदेशावर सर्वत्र बर्फाचे चकचणारे आवरण आहेत. हे भूखंड जगातील सर्वात मोठे वाळवंट किंवा थंड वाळवंट आहे असे आपल्याला मानण्यात येते. आता सर्वात महत्वाची गोष्ट की जगातील सर्वात शुष्क, सर्वात थंड, पाऊस न पडणारे आणि कमीत कमी जीवसृष्टी असलेला असा हा भूखंडाचा प्रदेश आहे. आता पावसाच्या स्वरूपात सांगायची तर या ठिकाणी फक्त 15 सेंटीमीटर पाऊस हा हिमरूपामध्ये पडतो. मात्र या खंडांच्या मध्यभागी पठारावर जर आपण हे बघितलं तर 5 सेंटीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो. यामुळे या अंटार्क्टिका प्रदेशात सहारा ऑफ स्नो असंही त्या ठिकाणी काही ठिकाणी म्हटलं गेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात अंटार्क्टिका हा जो भूप्रदेश आहे अति थंड असला तरी तेथेही तापमानामध्ये चढ उतार हे होत असतातच असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात उन्हाळ्यामध्ये सागर तटाजवळचे तापमान हे 0°C एवढे असते, तर अंतर्भागामध्ये -°C पासून तर -35.5 सेल्सिअसच्या दरम्यान असते. मग थोडक्यात आपण जर असा विचार करू की थंडीच्या दिवसामध्ये या ठिकाणी जर किनारी प्रदेशामध्ये गेलो तर -20 ते -36 सेल्सिअसच्या दरम्यान त्या ठिकाणी तापमान असू शकते. हे जर आपण अंतर्भागामध्ये गेलो तर -40 किंवा -85 सेल्सिअस पर्यंतही तापमान त्या ठिकाणी कमी झालेले आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात असा एक अंटार्क्टिका परिसंस्थेचं वेगळेपण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. थोडक्यात या असणाऱ्या 1987 साली जुलैमध्ये जगातील सर्वात कमी तापमान -89.2 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं आहे. आता या भूखंडाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय की सर्वात महत्वाची गोष्ट की या ऋतुमानानुसार यामध्ये आकार बदलत असतात आणि हिवाळ्यामध्ये या भूखंडाच्या तटवर्ती प्रदेशातील पाणी गोठून या भूखंडाचा आकार जवळजवळ ह्या उन्हाळ्यातील आकाराच्या दुप्पट झालेला आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात अशा प्रकारचं असणाऱ्या अंटार्क्टिका परिसंस्थेचं वेगळेपण आपण या ठिकाणी बघतोय. आता पुढे बघत असताना या ठिकाणी असणारं वनस्पती जीवन बघूया. या ठिकाणी वनस्पती जीवनाच्या किंवा परिस्थितीचा परिणाम होणे या असणाऱ्या जीवसृष्टीवर झालेला आहे. ते आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी असणारा बर्फाळ प्रदेश असेल, ओसाड जमीन असेल, या ठिकाणी असणारी जमीन जगू शकत नाही असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. येथे दोन प्रकारची फुलझाडे आपल्याला वाढताना दिसतात. ही खंडाच्या सर्वात सौम्य हवेच्या ठिकाणी आढळतात. बहुधा ही झाडे अनेक लोकांनी त्या ठिकाणी नेऊन लावली आहेत असे आपल्याला म्हणता येईल. आता शैवालाच्या 360 जाती किंवा लायकेनच्या 400 जाती या ठिकाणी खडकामध्ये आढळतात. हिवाळ्यात त्या बर्फाच्या आवरणाखाली तग धरतात. या बर्फाळ भागामध्ये लायकेन फारच सावकाश वाढते. उन्हाळ्यात थोडासा काळ हा खडकामध्ये शैवालाच्या मुबलक प्रमाणामुळे या ठिकाणी हिरवळ दिसते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात जेथे खडकावरचा बर्फ वितळून वाहते झरे तयार होतात आणि त्या पक्ष्यांची विष्ठा पडते त्या ठिकाणी लायकेन किंवा दगडफूल त्या ठिकाणी निर्माण होतात. मग थोडक्यात या ठिकाणचं असणारं वनस्पती जीवन आपण या ठिकाणी सांगितलंय की वनस्पती जीवन असेल, या ठिकाणी असणाऱ्या शैवालाच्या जाती असेल किंवा लायकेनच्या जाती असेल किंवा हे कशा तयार होतात हे आपण या ठिकाणी बघितलं. थोडक्यात
असं बघत असताना आपल्याला असंही म्हणता येईल की या ठिकाणी वनस्पती जीवनाचा ज्या ठिकाणी खडक दिसतात त्या ठिकाणी सागरी भागामध्ये लायकेन हमखास आढळतात. याशिवाय सागर किनाऱ्यापासून तर दूर असणारे सुळके किंवा बर्फावर डोकावतात त्या ठिकाणीही लायकेन आढळले असेच आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये डोंगरामध्ये काही दरे आहेत जिथे पाणी साठत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये जिथे पाणी वाहते तिथे लायकेन आढळतात. लायकेन हे विविध रंगाची असतात. थोडक्यात दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये शैवालाच्या मोठ्या प्रमाणात वाढतात. हरित असलेले ताम्र शैवालाचे अनेक प्रकार दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये आढळतात. ज्या ठिकाणी बर्फ वितळून पाणी साठते तिथे त्या ठिकाणी शैवाले दिसतात असं आपल्याला म्हणता येईल. उन्हाळ्यात जर आपण विचार केला तर किनाऱ्याजवळच्या डबक्यावर शैवालाचे आवरण या ठिकाणी दिसून येते असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात पक्ष्यांच्या विष्ठेमधून ज्याच्यापासून नायट्रेट असेल किंवा फॉस्फेट युक्त असेल त्या ठिकाणी अन्न तयार केलं जातं आणि अन्न मिळतं त्या ठिकाणी असणाऱ्या यामुळे या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचं वनस्पती किंवा वेगवेगळ्या प्रकारचं प्राणीजीवन त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. अशाच प्रकारे प्राणी जीवनाचा आपण विचार करत असताना या ठिकाणी असणारं प्राणी जीवन कसं आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जमिनीवर आढळणारा सर्वात महत्वाचा प्राणी म्हणजे मिस माशी होय. हा सर्वात मोठा प्राणी या ठिकाणी या भागामध्ये आढळतो. आता या भूखंडावर जर आपण विचार केला तर 150 जातीचे संधिपाद या ठिकाणी आढळतात. आता वेगळ्या म्हणजे कोणता माशा असेल, पिसवा असेल, मिजमाशा असेल अशांचा या ठिकाणी समावेश होतो. आता पक्ष्यांच्या घरट्याखाली असेल, खडकांच्या फटीमध्ये असेल किंवा वाळक्या शैवालामध्ये हे संधिपाद वावरत असतात असं आपल्याला म्हणता येईल. आता जर ह्या ठिकाणी आपण याचा विचार केला तर काही ठिकाणी दर चौरस मीटरला 1 लाख सूक्ष्म प्राणी या ठिकाणी या प्रदेशामध्ये आढळतात. आता अंटार्क्टिका सागरामध्ये जर आपण गेलो तर प्रचंड मोठ्या संख्येने क्रील किंवा झिंगे सापडतात. याचे अनेक प्रकार आहेत परंतु युप्रोशिया किंवा सुपरबा या जातीचे क्रील या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात ते डायना असेल किंवा फ्लॅजेलेट्स असेल किंवा प्राणीजन्य प्लवक असेल किंवा मातीचे कण असेल किंवा डायोटम्स असेल अशा एकपेशीय सजीव किंवा निर्जीव अन्नही या ठिकाणी आपल्याला खाताना दिसलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अंटार्क्टिकाची अन्न साखळी फार सोपी आहेत किंवा डायटम्स खाऊन क्रील वाढतात आणि क्रीलवर देवमाशांचे पोषण होते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असणारे हे अंटार्क्टिका परिसंस्थेविषयी आपलं वेगळेपण या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं. आता याशिवाय या ठिकाणी असणारे क्रील असेल, देवमासे असेल, याविषयी खेकडे असेल, एवढे असेल, शील असेल या प्रकारचे प्राणीही त्या ठिकाणी किंवा ह्या परिसंस्थेमध्ये आपल्याला आढळतात. आता पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की या प्राणी जीवनाचा विचार करत असताना खंडकदंडी आहे, वेगवान वारे आहे, बर्फाच्छादित जमीन आहे. यामुळे या ठिकाणी असणारे पक्षी असतील किंवा एक पक्ष फारच वेगळे झाले आहेत. या भागात जर आपण विचार केला तर पेंग्विन असेल, अल्बाइट्स असेल किंवा पेट्रेल्स असेल किंवा स्कोआ असेल किंवा जॉर्जिया पेट्रेल असेल, जॉर्जिया पिपिट असेल इत्यादी महत्वाचे पक्षी त्या ठिकाणी आढळतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. सुमारे 200 कोटी पक्षी आहेत तिथे सागरी सजीवांचे फार मोठ्या प्रमाणात भक्षण करतात आणि अंटार्क्टिका या ठिकाणी ते आढळतात. आता प्राणी वनस्पतींच्या अवशेषावर जगतात किंवा मोठ्या तृणभक्षक प्राणी नसल्यामुळे त्या 8 कुळातील 44 जातीचे पक्षी त्या ठिकाणी आढळतात. पेंग्विन पक्षीच्या खोलकात क्रील पकडून त्याला उदरनिर्वाह करतात. पेंग्विन पक्षी भूभागावर आणि लांबवर जातात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता अँड्रील पेंग्विन वसंत ऋतूमध्ये बर्फावर चालतात आणि अति खडकाळ मैदानापर्यंत पोहोचतात. त्या ठिकाणी त्याचे असणारे बर्फाखाली गाडली जातात मुळीची शक्यता नसते. त्यामुळे विलक्षण गोष्ट म्हणजे पेंग्विन हिवाळ्यामध्ये किंवा हवामान अत्यंत प्रतिकूल असतानाही त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैदास करतात असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात जेंटू असेल किंवा चीन स्ट्रॅप असेल की पेंग्विनचे उन्हाळ्यामध्ये किंवा अंटार्क्टिकात जातात परंतु उत्तरेकडील भागामध्ये पेंग्विन जास्त करून आढळतात. पेंग्विनच्या अनेक जाती किंवा एम्पायर पेंग्विन हा सर्वात मोठा पेंग्विन आहे. अंटार्क्टिका भूखंडाजवळ जर एकूण 6 जातीचे अल्बाट्रॉस सापडतात असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे या प्रकारचं असणारं वेगळेपणाचं किंवा वेगळ्या प्रकारचं प्राणी जीवन प्रामुख्याने अंटार्क्टिका प्राणी परिसंस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे पक्षी ही अंटार्क्टिका भोवती फिरताना किंवा सिकडास किंवा एकपेशी प्राणी खाऊन आपली उपजीविका करतात किंवा पेट्रोलच्या एकूण जवळजवळ बघितल्या गेल्या तर 24 जाती आपल्या या ठिकाणी आढळतात असंही आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. साधारणतः आपण जर विचार केला तर हे पक्षी 90 कोटी असावेत असाही काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. अलीकडच्या काळात या भागामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मानवाचा हस्तक्षेप वाढलाय आणि मानवाचा हस्तक्षेप वाढल्यामुळे ह्या परिसंस्थेमध्ये थोडेसे बदल झाले आणि बदल झाल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती असेल किंवा प्राणी जीवन असेल यामुळे मानवाचा त्या ठिकाणी थोडासा बदल आपल्याला झालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे थोडक्यात या असणाऱ्या प्राणी जीवनामध्ये असणारे किंवा या ठिकाणी असणारे प्राणी जीवन आपण बघितलं, वनस्पती जीवन आपण बघितलं, यामध्ये थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल. म्हणजेच अंटार्क्टिका परिसंस्थेमध्ये असणारं प्राणी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे असं आपल्या ठिकाणी नमूद करूया.
आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अंटार्क्टिका परिसंस्था कशी, अंटार्क्टिका परिसंस्थेमध्ये असणारे जैविक अजैविक घटक असेल, एकमेकांचे असणारे आंतरक्रिया असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं प्राणी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल, हेही कसे आहेत याचाही आपण या ठिकाणी मागोवा घेतला. तर थोडक्यात आपण याविषयी गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला असंही समजलं असतं की अंटार्क्टिका परिसंस्था कशी आहे हे आपल्याला समजून गेलं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय, या मेलवरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला अशीच वेगवेगळ्या प्रकारची परिसंस्था घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.